यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी महागाव या दोन तालुक्यांना काल वादळी वाऱ्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आणि या वादळी वाऱ्यामध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते या ठिकाणी घरांचं झालेलं आहे। अनेक ठिकाणी घरांची पडझड देखील झालेली आहे। मी या सध्या आर्णी तालुक्यातील पाबळ या ठिकाणी जर पाहिलं तर एका घरावरील स्लॅबच्या घराचे टीनं जे आहेत ते या कालच्या वादळी वाऱ्यामुळे उखळून गेलेली आहेत। मोठं नुकसान जे आहे ते या भागामध्ये झालं। या गावात साधारणतः 30 ते 35 घरांचं जे आहे ते नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे। शिवाय या ठिकाणी कालपासून वीज पुरवठा देखील गावातला खंडित झालेला आहे। सोबतच रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात झाडं जी आहेत ते उन्मळून पडलेली आहेत। आपल्यासोबत या गावातील गावकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। काल वादळी वारा झाला, काय नुकसान गावातलं झालं, कशा पद्धतीची कालची भीषण परिस्थिती होती? काल अंदाजे 3:30 वाजण्याच्या सुमारास अचानक काही वादळ म्हणजे आभाळ वगैरे नसताना अचानक एवढा वारा आला आणि त्या 4 मिनिटांमध्ये अक्षरशः पूर्ण गावातील जवळपास 30 ते 40 घराची टीनपत्रे ही हवेसारखी उडून गेली आणि जी लोक त्या घरांमध्ये थांबलेली होती, उन्हाळ्याचे दिवस आहे, दिवस 12 वाजेपर्यंत शेतात काम करून आल्यानंतर दुपारच्या वेळेसला ग्रामीण भागातील लोक हे खेड्यातच असतात आणि अशा वेळेस 3-3:30च्या सुमारास अचानक आलेला वादळ हे एकदम म्हणजे अकालनीय होतं आणि या 3 ते 4 मिनिटांमध्ये आम्ही जो थरारक अनुभव अनुभवला त्यामुळे सगळ्या लोकांमध्ये एक प्रकारचं भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि त्याच्यामध्ये काही लोक जखमी सुद्धा झाले। जी भारत जाधव यांची मिसेस आहे अनिता जाधव, हिला टीनपत्र लागून ती जखमी झाली, तिला 12 टाके लागले आणि असंख्य लोकांना किरकोळ जखमा झाल्या आणि असंख्य लोकांची टीनपत्रे ही उडून दूरवर फेकल्या गेली आणि मग त्या गोंधळामध्ये सगळ्या लोकांनी स्वतःची टीनपत्रे जमा करण्यासाठी 2 ते 3 तास त्या याच्यामध्ये पिरियड गेला आणि कुठंतरी जे आहे ते राबवलं। या ठिकाणी जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील महागाव तालुक्यातील त्यासोबतच आर्णी तालुक्यातील या गावांना जे आहेत ते मोठ्या प्रमाणात कालच्या वादळी वाऱ्याचा जो आहे तो फटका बसलेला आहे। सध्या या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून सध्या पंचनामे करण्यात आलेले आहे, मात्र ज्या घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे त्या गावकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती सरकारच्या मदतीची। त्याप्रमाणे नितीन राऊतसह विवेक गावंडे, TV9 मराठी, पाबळ, आर्णी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।